रजनी जमुन मुकुर सुधारी बरणो रघुवर विमल जशु जो दायकु फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु क्लेश विकार गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरु सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविरध्यानगम्य वंदे विष्णु भवभयहरणं सर्वलोकैकनाथं. आपण आता माझ्या मागं म्हणा मनोजवं मारुततुल्यवेगं जितेंद्रियं जितेंद्रियं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे कैलासराणा शिवचंद्रमौळी इंद्रमाता मोठे जळाळे कारुण्य सिंधू भवदुःखहारे जवेन शंभो आता महिला मंडळ सदा सर्वदा योग तुझा घडावा हे कारणी माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता नायका मागणीची आता आम्ही महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरण पुंडलिकाय समागत्य विश्वं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन हे दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार हा दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या रूपाने कथेचा विस्तारू मामानी सद्गुरु दास तुका हे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका विठाला विठा हरा विठाला 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 कुंडली कवरगा हरी विठार श्री ज्ञानदेव दुगा पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज प्रभु रामचंद्र भगवान पवन सूत हनुमान गोपाल कृष्ण भगवान छत्रपति शिवाजी
विठ्ठलानं विठ्ठलाचा फोटो आणला. गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा. बाळ तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. काळे महाराज भोग सुखाचे सोहळे. आनंद मानव आनंदा सगळे येतात का? पांडुरंगा, आनंद बाबा, अशोक महाराज. अशोक महाराज या मंडळी, दुर्गे परिवार इकडे जावा. अरे बाप, निघाला. आशाच्या संगती म्हणे आम्ही निश्चिंत होतो महाराज. आणि म्हणून आपला मुलगा कोणाच्या मोटरसायकलीवर बसून गेलाय. घरी आई चिंता विरहित आहे का चिंतेत आहे? घरी बाप चिंतेत बसलेला आहे का चिंता विरहित आहे? आपण कुणाच्या संगतीत बसलो, कुणाच्या पंक्तीत बसलो, याचं नाव परमार्थ आहे महाराज. संगत कळणं, आहार कळणं, पुन्हा पंगत कळणं, बोलणं कळणं, व्यवहार कळणं, याचं नाव परमार्थ आहे. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुखदगत झाले, उपयोग नाही. आपल्या घरामध्ये संस्कार किती चांगले आहेत. आमचा मुलगा पुण्याला जरी राहिला 15 वर्ष, तर वाईट मार्गाला न लागता चांगला मार्ग ज्याला लहानपण शिकवलेलं बापाने नाही ना, त्या मार्गाने जर तो चालत असेल तर त्याला गोपालकृष्ण कळाले महाराज. नाहीतर मग 15 वर्ष हरिपाठ केला आणि नंतर शिकायला बाहेर गेला, नको ते गुण आपल्या अंगाला चिटकून परत आला. आपल्या घरातली संगत आणि पंगत, तुझी संगती झाली आमुची निश्चिंत. आम्ही निश्चिंत झालो. निश्चिंत म्हणजे चिंता विरहित. हो, एखादी बघा तुम्ही, लग्न झालेली मुलगी असते, लग्नाच्या अगोदर अशी सड पातळ आहे आणि 2 वर्षात तब्येत डबल झाली. काय ग, काय भानगड आहे? आणि मग तिनं सांगितलं गावाकडच्या मैत्रिणीला, अगं माझा मालक असा आहे. कसा? मला चिंता करायची काही गरज नाही, चिंता विरहित आहे. तुझी संगती झाली आमुची निश्चिंत. निश्चिंत आहोत आम्ही आणि निश्चिंत व्हावं याच्या करता तुकोबारायचा गाथा कळणं महत्वाचं आहे. याच्या करता ज्ञानेश्वरी कळणं महत्वाचं आहे. नुसते अक्षराबरोबर ओळख करावं लागेल का अक्षरातल्या गाभ्यात काय आहे हे कळावं लागेल. माझी ओळख मंदिराबरोबर आहे का मंदिरातल्या गाभाऱ्यातल्या भगवंताबरोबर आहे? माझ्याकडे किती अक्षर पाठ आहेत. ज्ञानेश्वरी म्हणजे अक्षराचं मंदिर आहे. अवधान द्या जरा. आणि त्या अक्षराच्या मंदिरात घुसण्याकरता तुमची ना अक्षराची किती ओळख झाली. ज्यावेळेस ओळख होईल ना त्यावेळेस तुम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात जाता आणि गाभाऱ्यात गेले का मग कळेल ते ज्ञान पैगा बरवे जरी मणियाथी आणावे मग संता त्या भजावे सर्वस्वेसी. आतमध्ये गेल्याशिवाय नाहीये, आतमध्ये गेल्याशिवाय नाहीये. एक जणाची विहिरीमध्ये 2 तोळ्याची अंगठी पडली गुरुजी, बर काय, पाणी पित होता. 2 तोळ्याची अंगठी पिळ्याची असेल, ती सेनताना ते रहाट वर्ण अशी सेनताना अंगठी पिळा ढिल्ला झाला, पडला ठपकन, पोहता येत नाही. काय करावं काय करावं काय करावं सुचे ना. पण एक जण गिन्नी गवत कापायला चाललेला. गिन्नी गवत माहित आहे, जनावराला चारा असतो, त्याचं नाव गिन्नी गवत. भुऱ्या असतात त्याला खूप. तुमच्या लावलेलं आहे की वावरा? गजरा म्हणतात. हो, आमच्याकडे निपुरियन काय म्हणतात त्याला, निपुरियन असतं, गिन्नी गवत असतं, वेगळे प्रकार आहेत. गजरा गवत म्हणतात. असंच ते कापण्याकरता निघालेला शेतकरी आणि त्याची अंगठी पडली होती. त्यानं विहिरीवरून हाक मारली, ओ काका, ओ तात्या, ऐका तुम्हीच. तुम्ही तुम्ही कोण? मी? हा तुम्ही. काय काम आहे? माझी विहिरीत अंगठी पडली 2 तोळ्याचे आणि माझ्या मते आता 1,41,000 रुपये तोळा आहे. मग 2,82,000ची नुसती अंगठी आहे. तिचं ग्रॅमची मजुरी नंतर सांगेल तुम्हाला. एवढी आहे बा.
काढून द्या. जमणार नाही, जनावर उपवास आहेत माझे. ऊस तोडायचा आहे, घास कापायचा आहे, मला टाकायचंय, धारा काढायचा. अहो काढून द्या ना. नाही जमणार. 50,000 देतो. विळास टाकून दिला. कुठं पडली सांग म्हणून. किती हजार देतो म्हणला. मग यानं सुळकी मारली. ठाव नाही बर का. ठाव आणण्याकरता सुळकी मारावं लागती आणि पाणी उडण्याकरता मुटका मारावा लागतो. आता पाटाच्या कडीचा हात तुम्हाला पोहणं चांगल्या प्रकारचं माहित असेल. यानं सुळकी मारली, खाली गेला, त्याला अंगठी सापडली. किती आनंद झाला असेल. आनंद किती झाला. खूप. वरच्याला सांगता येईल का. एका उडीची 50,000 मिळणार आहेत आणि त्यातली त्यात त्याला ती अंगठी सापडली. वर गेल्यानंतर काही मिनिटात 50,000 कमवणार आहे. त्याला अंगठी सापडल्याचा आनंद वरच्याला सांगता येईल. तसं परमार्थात जे माणसं आहेत त्या माणसाला, माळकऱ्याला झालेला जो आनंद आहे तो बिगर माळकऱ्याला कळन का. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे येऱ्या गबाळ्याचे काम काय काही काला म्हणजे हरे राम त्याला जेवायला बसा. काला म्हणजे हा नाही. का आला इथं, का आला वरखेड मध्ये, का आला, का आला. जन्माला आला, दूध भाकर चुरू चुरू खाल्लं आणि तसाच मेला. का आला, का आला. मिलिटरीला कळाला. माय बापांनो, मेजरला विचारा तुम्ही का आलात. ते म्हणे देशाकरता घायल होण्याकरता आलो. मेजरला विचारून. गुरुजींना विचारा कशाला आलात. विद्यार्थी घडवण्याकरता आलो. शेतकऱ्याला विचारलं कशाला आलात. मातीचं सेवा करण्याकरता आलो. संताला विचारा कशाला आलात. अँड टू द लास्ट मॅन, शेवटच्या माणसाला सत्य विचार घेऊन जाण्याचं कार्य करण्याकरता जन्माला. आणि काही काहीला विचार नाही, त्याला विचारा कशाला आलात. ते म्हणतं ईट ड्रिंक अँड मेरी. खा प्या आणि मजा करा. आगे की जिंदगी किसनी देखे, बस ऐश करणे चाहिए, मजा करना चाहिए. आणि ज्याच्या ज्याच्या जीवनामध्ये ज्याने तरुणपणे नको ती मजा केली, वृद्धपणे ती भोगावं लागती. त्याचं नाव सजा आहे. ज्याला परमार्थ कळाला त्याची गाडी ट्रॅक मध्ये आहे. ज्याला परमार्थ कळाला नाही त्याची गाडी कधी संपली कधी मोडली हे त्याला कळालं नाही. आणि म्हणून तुझी संगती. तुम्ही कुणाच्या संगतीत आहात, कुणाच्या पंक्तीत आहात, तुमच्या शेजारी कोण आहे, तुम्ही कोणाच्या शेजारी राहता. ए आई, तुझे लेकर छोटे छोटे आहेत ना, पेंद्या सुदामा बोबड्या वाकड्या लंगड्या, कृष्ण तुझा कुणाबरोबर खेळतोय. हे कुणाबरोबर खेळतात तुमचे पोर. नको त्या मुलांबरोबर जर खेळत असतील तर तुमच्या पोराचा कंस व्हायला काहीच वेळ लागणार नाही. 4 चांगल्या लेकरात जर खेळत असतील तर 5वं चांगलं लेकरू आपलं झाल्याशिवाय राहणार नाही. पतन उदार संगाचा मळी वा, पतन उदार संगाचा मळी मा, त्याच्यावे आदमा देवी, त्याच्यावे आदमा देवी. पतन उधार संगाचा हेमा, पतन उधार संगाचा महिमा, त्याच्यावे अधामा संत देवे, त्याच्यावे अधामा संत देवे. पतन उद्धार. मग कोणाचं महिमा आहे? मोठं व्हायला गळ्यात दोऱ्या घालावं लागते आणि का चांगल्या विचाराच्या संगतीत राहावं लागेल. गुरुजी बाबा, का पाण्यात अंगारा टाकून प्यावं लागेल. बोला ना. चांगल्या विचाराच्या संगतीत. ए आई, तुझं पोरग MBBS व्हावं, तुझं पोरग क्लास 1 व्हावं, तुझं पोरग SP व्हावं, तुझं पोरग कलेक्टर व्हावं, याच्याकरता घरातलं वातावरण कसं असावं.
त्याचं अभ्यासाचं वातावरण, त्याचा परिसर, त्याचे मित्र. बरोबर आहे ना सर? इथं चांगलं लागतं. काही काही घरं जे मोठे आहेत ना, 8-8 पिढ्यापासून मोठे आहेत, 8-8, 10-10 पिढ्या झाल्या मोठे आहेत, ते खाली नाही आले, ते वरच गेले, आणखीन मोठे झाले. आणि काही काही घरामध्ये यंदाच कांद्याचे पैसे झाले, 6 महिन्यात संपले. ठेवण्याची कॅपॅसिटी ना, कॅपॅसिटी बाप्पा. तुम्ही किती भारी ठेवताय, त्याचं मॅनेजमेंट किती चांगलं आहे. केळीचे ह्या वर्षी धरले होते 3 लाख एकरी, झाले 6 लाख. वरचे 3 कोणी दिले? मग ते 3 कसे खर्चायचे याची अक्कल पाहिजे की नाही? ते म्हणतो 3 लाख जास्त झाले. चला, दुर्बळाच्या हाती सापडले धन, करिता जतन नय जाती, करिता जतन नय जाती. दुर्बळाच्या हाती सापडले धन, करिता जतन नय दुर्बळाच्या हाती हाती सापडले धन, सापडले धन, करी करिता जतन नये त्याशी. धनगराला हिरे सापडले, त्यांनी मेंढराच्या गळ्यात बांधले, चमकत येत म्हणून. हा. क्या चिंतामणी सापडा आणि त्याने पाय ठोकरून दिलं. भगवान शिवानी सुद्धा पार्वतीच्या डिमांड वरून बोले, भगवान जी क्या बात है, आपका जो भक्त है अंधा है. तो ठीक है, नहीं डोळा, त्याला डोळे आहेत, मग भीक मागतो, मग क्या करना पडेगा पार्वती, तू ही बता. आणि त्याने सांगितलं, याला एखादी सोन्याची 10-12 किलोची वीट द्या. ते म्हणले, पार्वती त्याला झेपणार नाही. द्या ना हो, तुमचा भक्त आहे ना तो, द्यावं लागेल तुम्हाला. भगवान शिवाने काय केलं, एक 5 किलोची सोन्याची वीट त्याच्या दारात टाकली. आणि त्यानं काय विचार केला, आपल्याला डोळे सगळं, जर डोळेच नसते तर दादा, ते घरातून निघताना जी तिने डोळे झाकले का, आंधळे कसे चालत असतील बाबा. दार उघडलं, ईट मध्ये आली, कोणतं दगड काढून मध्ये टाकलं. हे झालं. एक लक्षात ठेवा, हे पचण्याकरता सुद्धा इथं मोठं लागतं माणूस. हेअरस्टाईल नाही, हेडस्टाईल. पैसे, लक्ष्मी आपल्या घरात राहावी याच्याकरता तुमची स्किन किती ग्लो करते याला शून्य किंमत आहे. तुमचं कातड किती चमकतं याला शून्य किंमत आहे. तुमची बुद्धी किती चमकते याला फार मोठी किंमत आहे. महाराज, धन किंवा लक्ष्मी पाचण्याकरता बुद्धी लागते. तुम्ही क्षीरसागरामध्ये भगवान विष्णूचा फोटो पाहिलाय, नागाच्या शय्येवर आहे असा. पाय कोणाच्या हातात आहेत बाप्पा? लक्ष्मीचे पाय अण्णा, पाय लक्ष्मीच्या हातात आहे. विष्णूचे पाय निसते लक्ष्मीच्या हातात आहे, तर विष्णू गुंगलेला आहे. हमकी जाडकी पत्ती आहे. ओ, हे सांभाळण्याकरता तुम्ही किती स्टँडर्ड आहात, तुमच्याकडे किती प्रगल्भता आहे, तुम्ही कुणाच्या संगतीत आहात. काही काहीला ज्ञानेश्वर माऊली फक्त पिठापुरते कळलेले. पीठ आपण म्हणलो माऊली सारखा श्रीमंत कोणीच नाही. ते म्हणतात भीक मागत होते ते. अरे तू फक्त दळणे आहे. तू आलाच नाही, आला तर फक्त कुपनाला आलेला आहे तू. याच्या व्यतिरिक्त नाही आला तू. तुझी बुद्धी फक्त पिठापुरती आहे. एक लक्षात ठेवा, ज्याला माऊली कळाले ना त्याच्या घरामध्ये शून्यातून विश्व करणारे, निर्माण करणारे लेकर जन्माला. ज्याला माझे माऊली कळाले नाही, ज्याला माझे तुकोबराय कळाले नाही, ज्याला माझे गोरोबा काका कळाले नाही, ज्याला सावतोबा कळाले नाही, ज्याला राष्ट्रीय संत भगवान बाबा कळाले नाही, नगद नारायण महाराज कळाले नाही, त्याला फक्त एवढं
आपलं पोरग कुणाच्या संगतीत फिरतय याच्यावर पोराची डेव्हलपिंग आहे. तुम्ही त्याला किती बदाम पिस्ते मनुके आणि ड्रायफ्रूटचे लाडू करून दिलेत गावरान तुपात, ते रोज एक सकाळी लाडू खातय. ते खाल्ला लाडू छान, पण पचला कुणाच्या सानिध्यात? पचतय कुणाच्या सानिध्यात? जर चांगल्याच्या सानिध्यात पचत असेल आणि तुम्ही सप्रात जरी असाल तर सप्राचा बंगला व्हायला काही वेळ लागत नाही. क्या बात आहे. समर्थाच्या पंक्तीमध्ये भोजन केलं पण समर्थाचे गुण सुद्धा लागतात बर का. हा, श्रवण पठण त्यावेळेस तो मोक्षाला आहे. नाही तर मारुतीचे देऊळ वर आहे आणि त्याच्या खाली त्याची खोली आहे. तरी बुद्धीत बदल नाही. गांग्याचे देव. लक्षपूर्वक आहे का? काही कधी आळंदीला आमचे महाराज मंडळीवरती राहतात. खाली जे लोक राहतात ना महाराजांच्या बिल्डिंगच्या खाली, ते आहे तिथंच. काय आणायचा? बॉयलर आणायचे का, कडकनाथ आणायचा का, बोंबीला आणायचे? त्याला चिंतन मनन ध्यान कॉन्सन्ट्रेशन, आय कॅन डू, मी करू शकतो, मी करू शकते, हे ज्या घरात परमार्थ आहे ना महाराज, त्या घरातले पोरं आणि त्या पोहराची अपॉइंटमेंट घ्यायला 3-3 महिने लागतात. हो, काही काही मुलांचं भेटी करण्याकरता 3-3 महिने लागतात. पुण्याला जर एखादा जर स्पेशल असेल, स्किन टच, स्किनचा स्पेशल आहे, गर्भाचा स्पेशल आहे, डोळ्याचा स्पेशल आहे, हृदयाचा स्पेशल आहे, त्याच्याकडे नंबर लावल्यानंतर कितव्या महिन्याने नंबर येतो? 2 किंवा 3 महिन्याने. हा, आणि मग मला सांगा आई, त्या मोठ्या विचारवंताच्या डॉक्टराचा रोज काय असतो माहिती आहे का? रोज 91 लाख 92 लाख रुपये रोज कमवणारे माणसं मी पाहिलेले आहेत. 1-1 कोटी रुपये रोजचं टार्गेट आहे, रोजचं. मग त्यांच्या दंडातल्या ताकदीचा पैसा आहे का डोक्यातल्या ताकदीचा पैसा आहे? डोक्यात. मग आपले पोरं दंडातल्या ताकदीनं मोठे आहेत का डोक्यातल्या ताकदीनं मोठे आहेत? आता आपले पोरं डंडळीची कंडळे, बुलेट डुट, त्याला हारणा बशिल्याला लिली सायलेन्सर मध्ये ठोय. तुमच्या मुलाची बुद्धीची कॅपॅसिटी त्याच्या गाडीच्या फायरिंग वरून कळते. तुमच्या मुलाची बुद्धीची कॅपॅसिटी त्याच्या संगतीवरून कळते. तुमच्या मुलाच्या बुद्धीची कॅपॅसिटी त्याच्या खाण्यावरून कळते. एक लक्षात ठेवा. अरे माझा गोपाल कृष्ण आहे, हे आई लक्षपूर्वक ऐक. राजवाड्यात जन्म झाला कृष्णाचा का सेंट्रल जेलमध्ये? सेंट्रल जेलमध्ये. बरं, ज्या दिवशी वसुदेवाचं आणि देवकीचं लग्न लागलं तेव्हापासून याच्या नावामुळं त्यांच्या माग 7.5. म्हातारीच्या माग कोणामुळं 7.5? त्या दोघ जन्माला आलेलं नाही. आणि याच्यामुळं 6 जण अपत्य मेले. ते जगल्यावर करंट निघलं का स्टँडर्ड निघलं? आपल्या तिथं उपजोनी करंटा, नेने अद्वैत वाटा, रामकृष्ण पैठा. काही जन्माला येतानाच करंटे आलेले. करंटे म्हणजे जन्माला आला आणि त्याच्या आईला दूधच नाही. इकून दुरी घाल, तिकून अंगारा लाव, दवाखान्यात नी तरी दूध यायना. त्याच्या बापाने गाय आणली बाजारातून आष्टीतून, गावरान गाय. ते टेम्पोतून उतरताना तिचं वासरू मेलं. हे करंटेच आहे. इकून तिकून त्याच्या आजीनं सखुबाई ठकोबाई रंगूबाई गंगूबाई मोठ्या का भीमावशी आबाई खबाई संगीता काकू मंगलवहिनी नर्मदा काकू मोठ्या अक्का खाल्ल्या वाड्यातली बिंबई यांच्या तिथून शेळडीचं कप दूध आणायची, त्या लेकराला पाजायची. लेकरू 4-5 वर्ष झालं ते हेडूक लाडाचं. हेडूक लाड कळाला का? हेडूक लाड म्हणजे पाहुणे आल्यावर बापाला पैसे मागायचे. बाबा मला 10 रुपये घे ना.
पोरग म्हणते पाहुणे येतात दे मला 10 रुपये दे ना. बाप त्या पाहुण्याला उचलून घेतो ग मागू नये मी शेवडीत ते. हे येडूक लाडाची पोरं कोणाकोणाच्या घरात आहे वर बोट करा बरं अशी का तुम्ही फक्त केवायची काढायला जन्माला आल्यात. ओटीपीन केवायची निघला का नाही कोणाचा. अहो, कुठपर्यंत आहोत आपण योजनेत जगणारे माणसं नाहीत. आपण योजनेवर जगणारे माणसं आपण नाही आहोत. मी स्पष्ट सांगतोय योजनेवर जगणारे माणसं आपण नाही आहोत. आपण योजना देणारे माणसं आहोत जगणारे नाही. अहो काही काहीच्या घरामध्ये चांगली परिस्थिती तरी ती गवंडीची पीटी आणली ती पीटी आहे का गवंडीची तुमच्याकडे आले का नाही. नाही त्याच्यात भांडे थापी बॅटरी अरे भिकारपणाचे लक्षण आहे ते. हो देवा शपथ महाराज. आणि तुम्ही जर ह्या योजना घेत असाल तर तुमच्यावर ही वेळ यायला काहीच वेळ लागणार नाही. हे लक्षात ठेवा. आपल्या घरामध्ये उरलेल्या भाकरीवर 2-3 जण जगावेत हे लक्षात ठेवा. कोणासाठी नाही ना महाराज कोणासाठी नाही. ज्याच्या घरामध्ये 100 पोतेची धान्य आहे ते खूप नाल नंबर लावित. मला तांदूळ कमी झाले ते मागच्या आठवड्यात तू का जागे आहे का काय आहे का काय तेव्हा नाही ना बायको ही किती तांदूळ कुठपर्यंत आहो. आपल्याला जर अशी भिकारी संगत जर असेल तर आपल्या घरामध्ये प्रगल्भ विचाराचे लेकर जन्माला येणार नाही. जर आलेच तर ते भिकारी व्हायला काहीच वेळ लागणार नाही. शकू तू बालवाडीत जातीस का. तू किती वेळा जातीस उभा राहा जाऊ दे. ते तुझं ते लेकरू ते जाते का बालवाडीत जाते का ते मग घरीच आहे का अजून. बालवाडीत जाणार उभा करा की तू जातीस वाव. आणि काय देतात ग बालवाडीत उभा राहा ना ग. बालवाडीत काय देतात भात अजून सुकडी असते ना ती आता नाही का सुकडी बंद झाली का. अंडे बालवाडीमध्ये भात देतात. लेकराला जरी विचारलं काय यायला जातो ते म्हणे भात खायला. बरं त्याच्या दप्तरमध्ये पाटी राहते का डबा राहतो टीलचा. म्हणजे आम्ही बालवाडीपासून मागायच्या धोरणात लेकरं ठुलले. कुठे आहो आपण. हो जरा भिकारी वळण आपल्या लेकराला असेल स्टँडर्ड होऊ शकत नाही. ते इथली प्रगल्भा येऊ शकत नाही. ही प्रगल्भता येण्याकरता तुझी संगत. तुम्ही कुणाच्या संगतीत आहात कुणाच्या पंक्तीत आहात. ताट धुवून घेतलंय का घ्यावे धुवून या ताट. अजून काय पुढचं शेष घेऊन जाईल. तुमचे झाले या तुमचे झाले या भोजन आणू आम्हा झाली एक सेवा. हा आणि काय धुवून घ्या म्हणते. कोणचं ताट आपण ज्याच्यात काला करून खातो ते ताट म्हणे. ताट म्हणजे आपला ताटपणा धुवून घ्या. नाही तर माया मुळण मी होतो म्हणून. ज्याच्याकडे ताटपणा आहे त्याला काला मिळत नाही. ताट धुवून घेतला ताटपणा धुवून घेतला अज्ञान धुवून घेतलं अहंकार धुवून घेतला. यावे धुवून या ताट. हे ताट धुवून घ्या ताटपणा. काही जण म्हणतात आता शिकलेले गडी आहेत काही जण बाप्पा बर का आई शिकल्यामुळं ते देवळात येत नाही. आपण म्हणलं कमी येत नाही. हे ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे माझं आणि मी कसं असं आणि देवळात यायला मला जरा बरं वाटत नाहीस. मग मंडळी ते म्हणे तिला पाठवलेलं आहे कशाला मला वाढून आणणार आहे ती. वाढण कोणला देतो माहिती ना आपण कोणला वाढण कोणला देत असतो आपण वय काकू. हा ज्याच्या घरामध्ये करून खाण्याची कॅपॅसिटी नाही त्याला आपण वाढण देत असतो.
मग आपल्या घरात जर इथून वाढण जात असतील तर आपण कोण आहे? हे ज्याला ज्याला कळलं त्याला त्याला धन्यवाद देईन मी. ज्याला काहीच कळलं नाही बाप्पा त्यांनी हागून गाव नासायचं. आणि ज्याचे ज्याचे रोड इथं गावाच्या कडीला वावर आहेत का 12 पाहून बसायचं. काही काहीच्या घरामध्ये टॉयलेट आहेत बांधलेले तरी पण टॉयलेट मध्ये नाही जात. आपण म्हणलो कुठं बाहेर आणि आतमध्ये कहू नये होत नाही मला होत नाही तुला घाण कडाई सवय बाहेर. अरे माझ्या गाडगे बाबाने सुद्धा तुम्हाला हेच सांगितलं. तुकडोजी बाबाने सुद्धा हेच सांगितलं. माझ्या तुकोबरायने बी सांगितलं वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचेरी झाडे लावा झाडे जगवा हे मातृभू तुझे मी फेडी न पांग सारे आणि नारतीला हे सूर्य चंद्र तारे. आम्ही त्या मातृभूमीची पूजन करतो भजन करतो आणि त्या मातृभूमीवरती आम्ही गाव घाण करायला जन्माला आलोय का? हे ज्या ज्या माणसाला कळालं ते माणसं दुर्मिळ आहेत महाराज. ज्यांना काहीच कळलं नाही ते गवते म्हणजे टाक पाणी कर कालच्या वनी असे आहेत. म्हणून संगत फार महत्वाची आहे. तुमच्याकडे संगत कुणाची आहे? संगत चांगली असेल तर काला कळेल. का आला इथं का आला हे मडक आहे. तो घट आहे हा पण घट आहे. घट घट में बसा आहे राम. सर्वा घटी राम देहा देही का. सर्वा घटी राम देहा देही का. राम देहा देही सर्वा घटी राम देहा देही. सूर्यप्रकाश का सूर्यप्रकाश का सहस्ररश्मी सहस्ररश्मी हरि मुखे भला हरि मुखे भला हरि मुखे भला हो हरि मुखे भला. घट घट मग आमच्याकडे मेल्यावर खांद्यावर घट घेतात. इकडं म्हणजे 2 कारखान्याचा मालक जरी मेला तरी घट घेतात बाप्पा. इकडं घटच कमवून घेतला. एक जण म्हणला ते फोडी ते म्हणून घेतलं. कमवून फोडायचा ते मागून आलेलं आहे. घट घट में बसा आहे राम. ह्या घटातला राम निघून गेला म्हणून खांद्यावर घट घेतला फिरविला घट. मुलीला चरणी माझे झाले फिटले पितरांचे ऋण. घट आहे हे घटाला किंमत आहे त्या घटाला किंमत. बरं या घटात काय काय टाकलं आता? दही आणि लाही. ह्या घटात काय काय? अगा गा 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 गा. या घटात काय साधा राड आहे का? बाकी जाऊन द्या. पण याच्यात सगळ्यात महत्वाचं हे गोकुळ हे घट हे गोकुळ आहे ज्याला 72 कोटी 72 लाख 7,200 सूक्ष्म नाड्या आणि मोठाल्या नाड्या आहेत. ज्या गोकुळाला 3.5 कोटी छिद्र आहेत हे गोकुळ आहे. बरं ह्या गोकुळामध्ये गोपाल कृष्ण होते त्यावेळेस राक्षस यायचे दाताचे बिगर दाताचे 10 तोंडचे बकासूर रठासूर खागासूर असे राक्षस यायचे. आता ह्या गोकुळात राक्षस आहे का नाही? कोणते? बरोबर आहे की नाही? ते काम क्रोध लोक तर ते तर बेकार ते तर हाईत जुनट आहेत ते. पण आता नवीन राखीस आहेत
बीपी नावाचा राक्षस किती गोकुळात आहे मला सांगा आता. बीपी नावाचा राक्षस. बीपी बीपी कधी कधी छातोर दाब आल्यावानी होतो, उमाऱ्या घामाऱ्या होत्या, घाम आल्यावानी होतो, भोंडा येत्या कधी कधी. बीपी नावाचा राक्षस नाही का मग? आणि 2-4 दिवस नाही, 10-12 दिवस जर भाऊ आपण जर गोळी खाल्लीच नाही तर तो बीपी नावाचा राक्षस आम्हाला आतून वाकड करतो. हा राक्षस आहे, हा राक्षस आहे. आज किती गोकुळात राक्षस आहे? 95% गोकुळात राक्षस घुसला. दुसरा राक्षस आहे शुगर नावाचा. आणि जर 10-15 दिवस जर वावडं चिवडं जर पाळलंच नाही ना, जर त्याच्यानुसार जर खाल्लं ना तर तुमचा काटात करीत होतो. एक तर झोप येऊन द्यायचं नाही, पायाला मुंग्या आणीन, झोप येत नाही आणि काही होत नाही. आणि जर तुम्ही जर महिनाभर गोळी गिळलीच नाही तर तुम्हाला दात वासून मारित होतो. शुगर नावाचा राक्षस प्रत्येकाच्या गोकुळात घुसलाय. हे गोकुळ क्लिअर करा. याच्यामध्ये डायबिटीज, किडनी स्टोन, हाडात गॅप, सिरात चकॉप, ब्रेनचा प्रॉब्लेम, अल्सरचा प्रॉब्लेम, पित्ताशयाचा प्रॉब्लेम, मज्जारज्जू मज्जातंतूचा प्रॉब्लेम, बेलपलचा प्रॉब्लेम, अर्धांगवायूचा प्रॉब्लेम, बीपीचा प्रॉब्लेम, किडनी स्टोनचा प्रॉब्लेम, मेरुदंडाचे प्रॉब्लेम, थायरॉइडचे प्रॉब्लेम, ब्रेन ट्युमरचे प्रॉब्लेम. आणि आता जवळ आलेला राक्षस खतरनाक येतो कॅन्सर नावाचा. कॅन्सर नावाचा राक्षस लय जवळ आलाय, 2 किलोमीटरवर आलाय. आणि 2033, 34, 35 मध्ये हा कॅन्सर नावाचा राक्षस प्रत्येकाच्या घरात येणार. तो येऊ नये, ह्या गोकुळात तो येऊ नये याच्याकरता आम्हाला काय करावं लागेल? ज्ञान. वारकरी आले, काय खायला केलं वारकऱ्याला? माझे तुकोबराय कळून घ्यावे लागतील, माझे ज्ञानोबा माऊली कळून घ्यावे लागतील, आहारशास्त्र कळून घ्यावं लागेल, ग्रहशास्त्र कळून घ्यावं लागेल, शरीरशास्त्र कळून घ्यावं लागेल, ॲनाटॉमी शास्त्र कळून घ्यावं लागेल. त्यावेळेस तुमचं घर मोठं राहील. न पडे गुंता कोठे काही, न पडे गुंता कोठे काही, न पडे गुंता, न पडे गुंता कोठे काय. तिनेची पात्री चालू जाता, न पडे गुंता कोठे काही, न पडे गुंता कोठे काही, न पडे गुंता कोठे काही. येण्याची पडे चालू कोठे काय. न पडे गुंता कोठे काय. न पडे गुंता कोठे मार्ग दावणी गेले आधी दयानिधी. मग मला सांगा, ओ दादा, ओ ताई, ओ मावशी, ओ आत्या, ओ काकू, दादा, फॅमिली डॉक्टर सांभाळावं लागेल का फॅमिली शेतकरी? हे राक्षस आपल्या घरात येऊ नये याच्याकरता फॅमिली डॉक्टर का फॅमिली शेतकरी? डगे महाराज, फॅमिली शेतकरी. त्यानं दूध इंजेक्शन देऊन काढून आणायचं का बिगर इंजेक्शनच? भाजीपाला असा स्प्रे मारून आणायचा का बिगर स्प्रेचा? तर आमच्या घरामध्ये घुसलेले राक्षस निघून जातील का नाही? अहो, ज्याला माती कळाली त्याला गती प्राप्त झाली, आणि त्याला काला कळाला. तुमची माती किती शुद्ध आहे? कारण की आम्ही आलोय मातीतून आणि जाणार सुद्धा मातीत. मातीचाच देह मातीशी मिळाला, म्हणून हा घट आणि तो घट मातीचाच आहे. मातीचाच आहे. आलो कुठून? मातीतून. जाणार कुठं आहोत? मातीत. मातीतून आलो म्हणजे बापाच्या आणि आज्याच्या जमिनीतून उगलो,
आजीनं नाजानं कापलं कुटलं उफणलं खळं केलं ते धान्य घरात आलं. आमच्या आजीनं आणि आमच्या आईनं त्याला दळलं जात्यात टाकून. आणि काय भारी म्हणत होती ती जात्यात टाकून म्हणायची जात्याच्या मुखी घालिते ग मोत्याचे दाणे. जात्याच्या मुखी घालिते ग मोत्याचे काय टाकलं जात्याच्या मुखात आमच्या आजीनं? मोत्याचे. त्याच्या बरोबर बोलली धान्य सजीव का निर्जीव? सजीवच आहे. चाले हे शरीर कोण बोलविते हरिविन. पेरल्यानंतर उक्त म्हणल्यावर सजीव आहे. त्याच्या बरोबर बोलली ऐक ना राजा, काय उद्या माझा मालक तुला खाणार आहे, मी तुला तव्यावर भाजणार आहे, नाही भाजला हारावर भाजणार आहे. दुधाबरोबर भाजी बरोबर माझा मालक तुला खाणार आहे. खाल्ल्यानंतर किंवा तुला दळल्यानंतर राग येऊ देऊ नकोस, कारण की उद्या माझ्या मालकाच्या पोटात तू जाणार आहे. तू गेला ना माझ्या मालकाच्या पोटात तर त्याचं रक्त शुद्ध होऊ दे. कारण की बापाच्या एका रक्ताच्या थेंबापासून हा तयार आहे. मग रक्ताचा थेंब स्टँडर्ड होण्याकरता आहार कुठून आला? मग आम्ही खांद्यावर गाडगं घेतलं, 3 चक्रा मारल्या, ते फोडलं, मागं टाकलं, तसंच ठेवलं का त्यालाही बारीक केलं. याला म्हणतात मातीचाच देह मातीशी मिळाला. जसं माती म्हणती कुंभाराला, जितकं तुडवायचं तितकं तुडव मला, एक दिवस ह्याच्यातच गाडील तुला. मिट्टी कहे कुंभार को तू क्यों रोन दे मुझे, एक दिन ऐसा आएगा मैं ही रोन दूंगी तुझे. जाणार आहोत, जाण्याकरता आलेलो आहोत, पण संगत कळणं फार महत्वाचे महाराज. ज्या ज्या बापाला संगत कळाली, ज्या ज्या मुलाला संगत कळाली, ज्या ज्या मुलीला संगत, मुलीला पुरी हो तुमची तुम्ही धोरणात राहा, नाही तर बापाने आईना टाकलेलं लांब. ते म्हणते त्याला काय माहिती होतं तरी, तेरे बिंजा नाही लागा मेरा राजा. स्टडी करत आहात ना, अभ्यास करत आहात ना मुलांना. तुम्हाला पण तुम्हाला टाकलंय ना बाहेर बापाने आईनं, कसे तरी पैसे उपलब्ध करून बाहेर टाकले ना. ज्याला जिला जर संधीचं सोनं करता आलं, समजायचं धन्य माता पिता, समजायचं बापाचा डीएनए स्टँडर्ड आहे, बापाचा रक्ताचा थेंब चांगला, आईचा गर्भ चांगला. आपलं पोरगा किंवा पोरगी मूर्खामुळं जर भंगल्या जात असेल तर ते हृदयात पक्क नाही, डोक्यातही पक्क नाही. यांच्या करता माय बापांनो, नाथ बाबाचा शब्द आहे, काय माय गेली होती भूतापास, हारी नाही मुखासी अरे मुडा. याच्या करता संगत आहे. 3-3 तास जर तुम्ही अभ्यासाला दिला, 3 वर्ष, पोरींनो तुम्ही पण 4-4 तास रोजचा जर स्टडी असेल तुम्हाला, तर 5व्या वर्षी तुमच्या 4 व्हीलर गाडीचा दरवाजा उघडण्याकरता तुम्हाला सल्यूट मारून तुमचा दरवाजा उघडण्याकरता खाक्या कपड्यातले अधिकारी उभा असतील.
आपल्या पोरीनं 40 रुपयाचे रिचार्ज वरी पळून जावं का? बोला. आपल्या पोरीला कोणीतरी ऍपल मोबाईल घेऊन दिला 75,000चा आणि तिनं पळून गेली आणि बापावर केस केली. याच्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे. कोण आला आपल्या घरात जन्माला? पुतना. आपल्या घरात येडिंबा, आपल्या घरात ताटिका. मैं खून पी जाऊंगी. किसका? मेरा बाप का और मेरे माँ का. राक्षस आहे ते राक्षस नाही सांगणार मी तुम्हाला, आता सांगतोय. आपल्या घरात राक्षस जन्माला आला नाही का? आपल्या घरातल्या पोराने बापाची प्रॉपर्टी जुगारी पायी विकली, समजायचं आपल्या घरामध्ये राक्षस जन्माला आलेला. आपल्या घरातल्या पोराने एका बाईवारी 70 एकर जमीन घातली, समजायचं आपल्या घरामध्ये चांगला दांडगा राक्षस जन्माला आला. राक्षस कोणते आहेत, काय आहेत, कसे आहेत? आपल्या ह्या तरुण अवस्थेमध्ये आपल्या लेकराच्या जीवनामध्ये अतिक्रमण करणारे राक्षस आहे. कोणता राक्षस आहे? काम नावाचा राक्षस आहे, क्रोध नावाचा राक्षस आहे, लोभ नावाचा राक्षस आहे. काम, क्रोध आणि लोभ. डाळिंबावर रोग पडतो, ती कोणचा रोग आहे त्याचं? बाप्पा नाव त्याचं तेल्या नावाचा रोग आला तर 10-10 एकर डाळिंब जेसीबीनं उपटून टाकावं लागत. मकावरती एक आळही पडते, तिचं नाव काय? लष्करी. आक पानात फुटून देत नाही, शेंड्यातच घुसती. आपल्या पोरांच्या जीवनात लष्करी आळही नाही का? मग लष्करी आळही आपल्या पोरांच्या जीवनात पडू नये याच्या करता बापाला अगोदरच फवारा मारावा लागेल का नाही? मारावाच लागणार ना महाराज. क्रोध, लोभ नावाचा रोग आपल्या लेकराला पडू नये. लोभ कळाला का? लोभ. बऱ्याच जणांनी शेअर मार्केटमध्ये लाख रुपये घातले. शेअर मार्केटमध्ये आता पुण्याची घटना आहे. बापही प्राध्यापक, आई प्राध्यापिका, मोठा बंगला, रिच. 96 कोटी 13 दिवसात संपिले. 96 कोटी, लाख नाही बर का, कोटी. आणि मग मला सांगा, आई वडील हुशार होते का पोरग हुशार होते? हे सगळे हुशार होते, पण पोराला संगत चुकीची लागली महाराज. ढेकणाच्या संगे सुंगी नाडीला याच्या करता तुझी संगती झाली आमुची देवा तुझ्या संगतीनं. काय रे? अरे सगळं काही तुझ्या संगती नाही माय बापांनो. आणि म्हणून एक दिवस गोपाल कृष्ण ढसढसा रडत होते, रोणे लग गए. त्यावेळेस उद्धवजी समोर देवकीनं पाठवलं. देवकी उद्धवाकडे बोले, भगवान क्यों रो रहे हो? मैंने 1000 बार कहा है माँ को. क्या कहा है? कि खाने के टाइम पर, खाने के मुहूर्त पर मुझे गोरस मत परोसा करो. जेवायला बसलो की मला दूध वाढू नकोस. तिला आल्यानंतर सांगितलं होतं. ज्यावेळेस बंदी शाळेतून सोडलं, आक्रूर मला नेहण्याकरता आलत. आणि मग माझी यशोदामाई रडली आणि रडत असताना माझ्या समोर आली, मला म्हणाले, देखो कृष्ण कान्हा लाला. क्या बात है, ब्रिज भाषा में कहा था. अरे देखो कनौआ. अरे क्या बात है रे माई, तनिक तू तो रोने लग गई. हमें तो लगा हमें शाबाशी देगी तू. क्यों रोते हैं? क्यों चला तू? इधर रहा ना. मरल ये गोकुळ सगळं तू जर नसला तर. मैं तो जिंदा होते हुए भी मर जाऊंगी, मत जाना. माँ मुझे जाना पडेगा. मला जावं लागणार आहे. तिथं माझे माई बाप बंदी शाळेत आहे. आणि मग ती यशोदा म्हणती, देखो भगवान, देखो कान्हा, देखो कनौवा. क्या बात है माँ. अगर मेरी याद आएगी ना, याद, हा, माझी आठवण आली ना, तर एक काम करत जा. तू दुधाबरोबर भाकरी खात जा. दूध खाल्लं लक्षात येईल, यशोदा माई मला लहानपणी दूध वाढायची आणि मग माझी आठवण येईल. आणि मग गोपाल कृष्णाने सांगितलं, तिची जर आठवण येत राहिली तर मी ह्या राज्याची
इथली प्रगती करू शकणार नाही. आणि त्यावेळेस सांगितलं साहेब की आता देवकी मातेला त्यावेळेस बंदी शाळेतून सोडवलं, उग्रशनला गादीवर बसवलं, कंसाला खलास केलं. त्यावेळेस सांगितलं तरी पण एकदा न राहून देवकीनं दूध वाढलं, दूध जेवणामध्ये. तर भगवान गोपाल कृष्ण ताटावून उठले आणि ढसा रडायला लागले. आणि त्यावेळेस उद्धव समजूत काढण्याकरता गेला. आता सगळं झालं होतं मायबापांनो. त्यानं भगवद्गीता सांगितली गोपालकृष्णाने कुठं, कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला. आणि मग पहिला इंजिनियर, पहिला डिझायनर, पहिला आर्किटेक्ट कोण असेल तर माझा कृष्ण आहे. कृष्णाने निर्माण केली नगरी, स्वतः स्ट्रक्चर निर्माण केलं. त्या नगरीचं नाव आहे द्वारका. त्याचा इंजिनियर तोच आहे बरं का. त्याचा डिझायनर सुद्धा कोण आहे, वैयक्तिक कृष्ण आहे. म्हणजे इंजिनियर त्यावेळेचा, डिझायनर त्यावेळेचा. एवढा प्रगल्भ होता मायबापांनो, एवढा दूरदृष्टिकोन नेता होता कृष्ण का मित्राला सुद्धा सांभाळण्याची ताकद. पेंड्या, सुदामा, बोबड्या, वाकड्या, लंगड्या यांच्यासाठी चोरी केली. चोरलं काय, सोनं चोरलं काय, चित्त चोरी येणे नंदाच्या नंदानी, तुका म्हणे येणे गोड ध्वजे, तुका म्हणे येणे गोड ध्वजे. वित्त नाही, वित्त नाही. आताचा कृष्ण रांडक्या मुंडक्या बयाचे डोल चोरीतो, गोरगरीबाचे संडास चोरीतो, वस्तीवर रस्ता जाणारा चोरून खातो डबर, घरकुल. हा म्हणजे मी कृष्ण सांगतोय तुम्हाला. आणि कृष्ण म्हणजे नेता. नेता कसा असावा तर कृष्णासारखा असावा. वैयक्तिक काय काम आहे तुझं, जाय डायरेक्ट लगे भेट कृष्णाला. कृष्ण आता आपला रोडचं प्रपोजल होतं 5 लाखाचं, त्याच्यात मंजूर करून आणणारे त्याच्यात 1.5 लाख आणतेत. किती झाले, 3.5. 3.5 मध्ये ज्याला काम द्यायचं तो 1.5 खातो. किती राहिले, 2. आणि ज्यांनी घेतलं ते म्हणतो आपल्याला याच्यात लाखभर राहिले पाहिजे. काम केवढेच होतं सारं, 5,000चं. मंजूर होऊन आले किती. हे ज्याला ज्याला कळलं त्याला त्याला धन्यवाद देतो मी. ज्याला काहीच कळलं नाही का, बाटली फुटली एवढं काम मात्र चांगलं कर. येस, तुम्ही इथं किती प्रगल्भ आहात, इथं किती स्मार्ट आहात, हो इथं किती दैदिप्यमान आहात. तुमच्या घरातल्या लेकराला अपॉइंटमेंट घ्यावं लागेल तुमच्या घरातली लेकराची. असे लेकर तयार करा. 2-2, 3-3 महिने भेटण्याकरता लोकांना वेटिंग करावं लागेल. असे लेकर मोठे करा. एवढे लेकर मोठे करा. आपल्या लेकराच्या एका सहीवरती जिल्हा चालावा. जिल्हा अधिकारी आपलं लेकरू असावं. आपलं लेकरू MBBS असावं. जिल्ह्यातला सगळ्यात मोठा डॉक्टर आपलं असावं. आपले नाही डॉक्टर, आपले कंपाऊंडरच्या हाताखाली, डॉक्टरच्या हाताखाली. त्याला टाके टाका, लोटा बाजूला, स्ट्रेचर लोटायला. आपले झाले डॉक्टर. मग बाटली कोण नेली, आपले जर डॉक्टर झालेच बाप्पा अशोक महाराज, बाबाजी, दादा, तर कुठं आहे माहितीये का, याच्यात लगी आणा. आपले काय डॉक्टर नाहीत का, आहेत ना. तपासण्या का लगी, तपासण्या का डॉक्टर. लई झालं तर बेंडा बुंडाचा.
हा. मिळू का बरं वाटत का हा, असं हं. अरे ब्रेन ट्युमरचा सर्जन असावं आपलं लेकरू, त्याच्याकरता कॅपॅसिटी किती असावी लागेल, त्याच्याकरता गर्भ किती शुद्ध लागेल, त्याच्याकरता डीएनए किती स्टँडर्ड लागेल. या सोप्या लेकर व्हायला बी महाराज म्हातारा म्हातारी लई डोकेबाज लागत आहे. नाही तर म्हातारी तक थैया थैया भवरे निम्माच्या या शोर खिली दिल की कलिया. घांगी आहेस घांगी. नाही बीज तर शुद्ध आहे. शुद्ध बीजा पाटी फळे रसाळ गोमटी फळे रसाळ गोमटी फळे रसाळ गोमटी बीज 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 म्हणजे रक्ताचा थेंब. हो, आणि एवढं प्रेम असावं पती पत्नीचं. आता भगवान शिवाची कथा ऐकली ना तुम्ही. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका. यांचे इतकं प्रेम जगात कोणत्या जोडीच आहे का? पार्वतीचं आणि शंकरा इतकं प्रेम, लैला मजनूचं, वीर रांझा, शंकर पार्वती इतकं प्रेम कोणाचं? आता सांगितलं असेल ना बाबांनी तुम्हाला, तुपे महाराजाने, भगवान शिवाच्या गळ्यामध्ये मुंडक्याच्या माळा कमून येत. सांगितलं कमून ये. हा, हे सांगितलं का नाही? कथेमध्ये सांगितलं ना. माता पुन्हा बोली सोमती डोली तहत तात यहरोपा. हे सांगितलं असेल. काय नारदाने विचारायला लावलं पार्वतीला, भगवान शिवजी को, पार्वती क्या बात है शिवजी. नारदाने सांगितलं पार्वती मातेला, पार्वती माँ जी, नारद जी, आपको तो पता होगा कि आपका जो हस्बैंड है, आपका जो मालिक है, आपका जो पतिदेव है, हाँ जी, मन की पूरी बात बताता है, नहीं तो मुझे तो पूरी बात बताता है मेरा भोला शंकर. अच्छा, तो मुझे बताओ, आपको तो ये भी बताया होगा क्या का गळ्यामध्ये मुंडक्याच्या माळा का आहेत. आणि मग पार्वती सारं सांगितलं, पण हेच नाही सांगितलं ना. तो फिर पूछो रात को खाने के समय पूछ लेना. ठीक आहे. रात्री भगवान शिवजी आले, पद्मासन घातलेलं, भोजना करता असं वाढलेलं भोजन, ताट पाट, गणपतराव तिकडून, कार्तिकेय तिकडून, दोन मुलं मंडळी तिकडून, पिताजी समोर बसलेले. खाना प्रारंभ हो गया, तभी पार्वती माँ तो ऐसे पंखा चलाती है, हाथ का पंखा. तो बोले स्वामी क्या बात है पार्वती, आप मुझे हर बात बताते हो. जी, तू मेरी सखी है, तू मेरी जान है, तू मेरा प्राण है. तुझा श्वास तो माझा श्वास, माझा श्वास तो तुझा श्वास. हार्टबीट एक आहे. माझं जगणं ते तुझं जगणं, तुझं जगणं ते माझं जगणं. एवढं प्रेम आहे. पूरी बात बताते हो. हाँ, तो फिर बताओ ना क्या चाहिए. आपके गले में जो हाड़काच्या मुंडक्याच्या माला कमून है. भगवान शिव जी कहने लगे, पार्वती सब कुछ पूछ लेना, मगर ये मत पूछना. क्यों मत पूछना? मुझे, मैं बताना नहीं चाहता. मैं मायके चली जाऊंगी. मत जाना पार्वती, मैं जिंदा नहीं रह जाऊंगा. चली जाऊंगी मैं कल, आपने बताया नहीं तो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेवणा करता बसले. पार्वतीनं ताट आदळून वाटलं, खा. पार्वती ऐसे रूठा मत करो, रूठा मत करो. मैंने खाली एक ही बार पूछा था आपको, आपके गले में ये क्यों है, क्यों है, क्यों है, बताते नहीं आप.
मैं तो आपके साथ पागलों जैसा प्यार करती हो, आप करते नहीं, एक बात मन की बताते नाही आप. तेवढ्यामध्ये पार्वती म्हणले नाही सांगणार. गडबड जेवले. भगवान शिवजी ध्यानेला घेऊन गेले. संध्याकाळी पुन्हा पार्वतीनं बॅग भरून ठेवली. गणपती बाप्पाला ड्रेस घालून ठेवला. काजळ. मम्मी क्या बात है, काफी खतरनाक है माँ. क्या हो गया? काजल लगाते समय मेरे आंख में उंगली लग गई, तब से रोता हूँ. वो तो आपसे नाराज हो गई है, मुझे लेकर जा रहे हैं माँ के हिमालय के पास. हिमालयाची पार्वती, पर्वताची पार्वती, जनकाची जानकी. हा, जा रहे हैं. बॅग भरली, गाडी तयार आहे. कुठे ते काय वाघ. आता निघालो. आणि मग म्हणले पार्वतीला, मत जाना मैं बताता हूं तुझे. काय पार्वते, तू जन्म येतेस, मी तुला तुझा जन्म आहे, मी अजन्म आहेस. भगवान शिवजी विश्वास आहे, माता पार्वती श्रद्धा आहे. आणि श्रद्धा ही अंध असण्याची दाट शक्यता राहते. म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समिती. मी अजन्म है, तुझा जन्म है. तू कितीतरी वेळेस अगले जन्म में, इसके पहला का जन्म तुझे याद है? दक्ष की तू कन्या थी, सती तेरा नाम था. दक्ष के यहाँ मेरा यज्ञ में अपमान हो गया और यज्ञ में आपने प्राणों की आहुती दी. हिमालयाच्या पोटी पार्वती म्हणून जन्माला आली. मला नवरा मिळावा म्हणून कितीतरी हजार वर्ष वायुभक्षण करून तपश्चर्या केली. कितीतरी हजार वर्ष झाडाचे पानं खाऊन तपश्चर्या केली. काही कितीतरी हजार वर्ष कंदमुळं फळं फुलं खाऊन तपश्चर्या केली. तब मैं तुझे मिला हूं. अच्छा, हे मुंडके काय? प्रत्येक जन्मातली तुझी टवकी आहे ही. अभी पूछा, बाद में मच पूछना. आता मी जर शिवकथा करायला लागलो ना बाबा, टेरिफिक. आणि माझ्याकडे कथा भरपूर आहे. आता पहिली मी झी टॉकीजला देणार आहे, योगी पावन मनाचा माऊलीचं चरित्र देणार आहे. हा, बघू आता पुढच्या वर्षीची तारखी जर नसल्या कुठं तर 11 तारखे जानेवारीतल्या 2027 आल्यात अण्णा बाप्पा. आपला काला चालू आहे, काला. तुम म्हणता काही जण म्हणते किरीस न तर काही सांगा ना बी येऊ. आपलं कृष्णाच चालू आहे, संगत चालू आहे. संगत सांगत होतो माय बापांनो, त्याने पेंद्या सुद्धा मा बोबड्या वाकड्या लंगड्या यांच्या करता वित्त चोरलं नाही तर चित्त चोरलं. उग्रसेनला गादीवर बसवलं आणि देवकी मातेनं दूध वाढलं म्हणून रडत होते. आणि मग गोकुळाची आठवण आली. त्यावेळेस कृष्णाचं वय होतं 115 वर्ष. गोकुळामध्ये किती वर्ष राहिले? 12 वर्ष का 14 वर्ष? 14 वर्ष आणि 6 का 7 महिने असा उल्लेख आहे. गोकुळामध्ये राहिले. त्याच्यानंतर पुन्हा गोकुळात गेले नाही महाराज. कृष्ण जिथं जिथं राहिले तिथं पुन्हा गेले नाही गुरुजी. आणि मग हे पेंद्या सुदामा बोबड्या वाकड्या लंगड्या गवळणी बऱ्याच म्हाताऱ्या झालेल्या, बऱ्याच म्हाताऱ्या झाल्या. मग उद्धवाला सांगितलं, उद्धवा क्या बात है, आता पेंद्या सुदामा बोबड्या वाकड्या लंगड्या सगळ्या गोकुळातल्या सर्वांना घेऊन एक कुरुक्षेत्रावर. कशाला? अर्जुनाला प्रवचन सांगितलं, आता त्यांना सांगायचं असं. आणि तिथं सुवर्ण दान करायचं, गोदान करायचं, भूमिदान करायचं. मी आता राजा आहे, मला हे दान करायचंय आणि माझ्या जवळच्यांना दान करायचं, बोलून घेऊन ये. आणि महाराज कुरुक्षेत्रावरती असा माहोल तयार झाला. तिथं राजा गेल्यावर काय साधं राहील का? निस्ते माझी माऊली आळंदीतून निघते. आता रोडनी जिथं जिथं माऊलीची पालखी थांबत तिथं तिथं जत्रा राहते की नाही. राजा आहे तो. कशाचा राजा आहे माझा माऊली? ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. ज्ञानियांचा राजा गुरु म्हणती
ते लांब सडक गुलाबजाम, त्याच्या पलीकडून लगे मॅगी, इकडून लगे नूडल, इकडून लगे बाप्पाच्या हॉटेलातली काय बासुंदी. माऊली आहे तो जगाचा राज आहे. गोपाल कृष्ण कुरुक्षेत्रावर गेले, सगळे सोन्याच्या दुकानात, चांदीच्या दुकानात, वेगवेगळ्या कापडाच्या दुकानात सगळं लागले. महाराज सध्या जर निस्त परभणीला मोदी साहेब येणार आहेत तर असंच राहीन का? रोडला ऊन ठिगळ असलं तरी बुजी देंका नाही गडी. कोण येणार आहे? मग हा कुरुक्षेत्रावर गेला पुन्हा तर तिथं वातावरण कसं असेल? राहुट्या त्याच क्वालिटीच्या, भोजनं त्याच क्वालिटीचे, गावगावून आलेले लोकही तसेच, व्यापारी वेगवेगळ्या क्षेत्रातले. तिथं गोपाल कृष्ण हे मोठं सिंहासन केलेलं 2 किलोमीटरहून दिसायचं, ते बी सोन्याचं. गोपाल कृष्ण त्याच्यावर बसलेले. आणि हे सगळे आले ना, आता VIP लोक साऱ्यात अधुगर जाऊन बसलेले. यांना शेणकूर अमुक तमुक दारा बिरा काढायच्या, दुधाच्या धंदा गोकुळाचा. सारे आले, आचे कोचे खवलेले, शेणाने पाय भरलेले आले. आणि ते मेन सिक्युरिटी पैसे गड्या किसनेने बोलीला आपल्याला पण कुठं असेल तो सिक्युरिटी पलूक नव्हता. नीट बोले ते साहेब पाहते. मोदी बरोबर चहा विकणारा माणूस बरोबर. आणि तो जर आता सिक्युरिटी समोर गेला, मला तिथं आरडा चालू केला, बाजू हट जाओ, जगत पिता जगत नायक ब्रह्मांड का और ये रहे हो और उनके बारे में आप शब्द कहते हैं, आप शर्म नहीं आती? अये गपना, हे गोपाळ काठ्या घेऊन धावले का ना, पाहू का खोबा काढू? अरे पण झालं काय? आमचा लहानपणीचा मित्र आहे, गप आहे. आणि मग तिकडं काय गेटवर वॉकी टॉकी येऊन कळलं, हॅलो हॅलो 2 नंबरच्या गेटवर काय गडबड चालू आहे, काय गडबड चालू आहे, काय गडबड चालू आहे. तेवढेच उद्धवाच्या जवळ लगेच वॉकी टॉकीचा फोन. कोणीतरी गोकुळातला आलं म्हणते किसने आहे, आमचा मित्र आहे, त्यांना आतमध्ये टाको का साहेब? 1 मिनिट थांबे, ते साहेबाचे पर्सनल माणसं आहे. साहेब काय? फोन घ्या, दिला कृष्णाकडे. हॅलो कोण? हॅलो गोपाल कृष्ण स्पीकिंग. ते म्हणले इथं मेन 2 नंबरच्या गेटवर गोकुळातले काही आलेले पेंद्या सुदामा बोबड्या वाकड्या लंगड्या. ते म्हणते आमचा किसन्यान, आमचा अमकन, आमचा तमक. काय करू, सोडू का? अरे त्यांना स्पेशल माणसं आहेत, ते सोड. त्यांच्या संग कुबदा घालू नको बाबा. ते जर रुसले तर पुन्हा बोलणार नाही. कितीतरी वर्षात ना आले ते येऊ दे. दाखव रे, जरा झूम करून दाखव. कॅमेरा तिकडं घे बरं. असं तिकडून येताना एंट्री दिसली, गोपाल कृष्णाला स्क्रीनवर दिसले. अरे माझा पेंद्या, माझा सुदामा, माझा बोबड्या, माझा लंगड्या. नेत्र भरून आले कृष्णाचे आणि जवळ आले. काय लेका, अरे एवढं कुठं ताईट वातावरण राहतं वय रे? तो म्हणला मी काय सामान्य आहे का? आता सामान्य? अरे तुला भेटण्याकरता अडवलं रे लेका आम्हाला. अरे अडवतील, तुम्ही कोडा आहेत माहिती नाही त्यांना. मग बसा, काय केलं इतक्या दिवस? का नाही आमच्याकडं आला पुन्हा? अरे 12 वर्षाचा होता तेव्हा गेला ना तू. त्या क्रूर माणसाने नेलं ना, त्याचं नाव अक्रूर आहे, माहित आहे आम्हाला. नेलं पुन्हा, पत्र नाही, फोन नाही, मेसेज नाही. क्या हो गया, हम इतने पापी है? अरे पापी नाही रे. मग का काय केलं? आणि मग सांगितलं, उग्रसेनला गादीवर बसवलं, माता पित्याला जेलमधनं सोडलं. मग भगवान कृष्ण, मग भगवद्गीता अर्जुनाला सांगितली. कुरुक्षेत्रावर पांडवाचं युद्ध झालं, पांडवाला जिंकून दिलं. आता सगळं जिकडं तिकडं व्यवस्थित झालं ना. आता मी राजा आहे मोठा भारताचा. आता मी सुवर्णदाना करता आलोय, तुम्हाला सगळ्याला बोलवलंय. आणि तू एवढा मोठा झाला कसा किसन्या? ते होता का बोबड्या? दायबा कितना मी नाही तुझ्या थंगले बाबा. कालता किलवतले लय लय गोल गोल दाला. मी दली बले म्हणून तो आला ता दिला. कितना तांबालले तांबाल आपुल्या गाई. मी नाही तुझ्या थंगले बाबा. आता तर एकदा माल्याच्या माल्यामध्ये दिलोले बा.
माल्याच्या हा, ते म्हणलं असंच एकदा माळ्याच्या मळ्यात गेलतो. मग गोल गोल मऊ मऊ काकल्या तोलून आणायला लावल्याले बा. मला काकड्या तोडून आणायला लावल्या तो बोबड्या बोलत होता. मग रे मग काय झालं? माली बाबा अचानक हालू तर मला धल्लले बा. बादा 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 मला तर एकट्याला मारलेले बा. तिथं रडायला लागलं ते. तिथं अरे जाऊ दे ना आता, कशाला जुन्या पुराणे याद आहे क्यू निकालता है तो. निकालताय म्हणजे बसा आता, आम्हाला काय प्रवचन सोनं देतो ना तुम्हाला. आणि मग त्यानं प्रवचन चालू केलं. म्या बोलविल्या म्या चालविल्या, हा हे चालू केलं. म्या हलविल्या प्राण हाले, हा हे चालू केलं. त्याच्यात एक म्हातारी गवळण. अरे गप म्या बोलिल्यान म्या चालिल्यान मा जन्म नाही मा मरण नाही. गप बडबड्या. अरे बुढी मा, इतक्या वेळ शांत होती ती म्हातारी. ती ताडक्यान उठलीन बोलायला लागले. कशाला रे कशाला? काय बराई मारत हो? काय बडाया मारतो रे? माझा जन्म नाही माझा मरण नाही. अरे तुला मी कितीतरी वेळेस पकडून दिलं भामट्या. हे हळू बोल ना. म्हातारी आता आपलं भांड फोडते काय ना आता. हळू बोल ना बुढी मा, हळू बोल. मला काय कोणाचं का भेव आलं का? भेव आलं का? आणि तिला गप दापायला गेले 4-5 सिक्युरिटी वाले तर गोपाळच उठले. काठीत डोकं. काय झालं? आम्हाला माहित आहे. काय माहित आहे तुम्हाला? अरे आम्हाला माहित आहे. अरे काय माहित आहे? त्याच्या संगतीनं आम्ही कसे झालो. पहिलं चरण. तुझी या संगती, 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 तुझी नको म्हणतं घेते बस. तुझी संगत आम्हाला माहित आहे रे. लहानपणी आपण एकत्र होतो. पेंड्या सुदामा बोबड्या वाकड्या लांगड्या. आपल्याला तुझ्या मम्मीने तर गावातून बाहेर काढलं. आपण गावात राहण्याच्या लायकीची राहिलोच नाही. कुठं जायचं भाऊ? कुठं जायचं तुला? का ना मोबाईल तुला काय लागत? मोबाईल लागत का? काय लागत? धर तुला. हा धर ना. राहून ती ना आता. नाही चल माय कडेवर चल. चल कडेवर. मला पाहून दे बरं. तुम्ही मला उचली देता का? मला पाहून दे बरं. तो काय नाव आहे? तो नाव काय आहे? देवांश. देवांश. आणि कितवीला गेला तू?
5वीला अरे वा. आणि लग्न झालं का तो? नाही झालं अजून? पोरगी पाहिली का? नाही का? आता कधी करायचं तू लग्नाला? बोलीशील ना मला? हा बर बस मोबाईल मागू नको. हो बरे असेच लागत आहेत पोर खमके. रगेल पोरग लागेल पाहिजे रगेल. पण कुठं रगेलपणा करायचं हे बी पोराला कळलं पाहिजे. ते ट्रकी बरोबर रेस लावित लिहिली 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 आणि दुसऱ्या दिवशी मेलं. पोरं कसे असावेत, कुठे असावेत, कुठं जावं कुठं नाही, हे लय महत्वाच्या गोष्टी आहेत मायबापांना. अरे आम्हाला माहित आहे चोऱ्या केल्या, गावात राहण्याच्या लायकीचे राहिले नाही. एकदा आपल्याला त्या गवळणीने पकडलं. ए मावशी सांग बरं तू काय रे याला उखळाला कोणी बांधून ठेवलं होतं सांग ना. अरे तुझ्या आईनंच बांधलं होतं ना. मग त्या दोन इटो झाडाच्या मधून गेला होता, पांगळलं होतं झाड. हा मला पण येतो का तू? अरे साऱ्या लोकांना माहित नसल आणि आम्हाला माहित आहे ना राजा. तू कोणला खोटं बोलाव. इथं सांगतो मा जन्म नाही, मा मरण नाही, म्या बोलिले नंतरच येत बोलतो, म्या चालिले प्राण चालवतो. अरे काय बडबड्या. हा आता कसं सांगू का तुला म्हातारे काय झालं? अरे खरंच नाही ते म्हणे सारी दुनिया मान्य करील पण आम्ही नाही करणार मान्य. हा आपला आमच्या देखता. अरे तुझे सुंट वडे वाटायलाच आम्ही होतो. गवळण गवळण सांगती गवळण निघाल पुत्र झाला यशोदे. गवळण सांगती गवळण निघाल पुत्र झाला यशोदे. सांगती गवळण निघाल पुत्र झाला यशोदे. सांगती गवळण निघाल पुत्र झाला यशोदे. एक धावे की पुढे वाटिता ती सुंट वडे. सांगती गवळण निघाल पुत्र झाला यशोदेला. सांगती गवळण निघाल पुत्र झाला यशोदे. सांगती गवळण निघाल पुत्र झाला यशोदे. ती मकरी गवळण म्हणती. तो हे सुंट वडे आम्ही वाटले. पाचीला तर आम्ही भजन म्हणलेलो हे तू आम्हाला येड्यात काढितो काय? अरे बुढी मा तुझे कैसे कहू, माझा जन्म नाही. अरे तू गोकुळात जन्मलेला आम्हाला काय माहित नाही का? अगं तुला कसं सांगू मी सेंट्रल जेलमध्ये जन्म. गप बडबाड 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 बडबाड. आता हे खरं सांगत होत आणि हे बी प्रमाण देऊन म्हणले तुझी संगती झाली आमुची निश्चिंत. आम्ही निश्चिंत झालो. आम्ही गाया ओळल्या रे, गाया ओळल्या आम्ही. असा खांद्यावर पावा घेऊन निघायचा आणि असा चालायचा बाबा. खांद्यावरी पवा कस्तुरीचा टिळा. खांद्यावरी पवा कस्तुरीचा टिळा. खांद्यावरी पवा कस्तुरीचा टिळा. खांद्यावरी पवा कस्तुरीचा टिळा. चालत गोपाळ गाई मागे. चालत गोपाळ गाई मागे. चालत गोपाळ गाई मागे. बाप्पा 1:10 झाले. 1:30 वाजूपर्यंत करतो त्याला काय. तुम्ही जर म्हणले 3:00 पार पर्यंत तरी मी उठून देत नाही. आज संध्याकाळी कुठंच कार्यक्रम घेतलेला नाही आणि माझं जेवण झालेलं आहे. तुमचं बघा काय आहे. हो मी जेवलेलं आहे त्याच्यामुळं काय नाही आणि काय नाही. मी आता परत
आज पुरीला मी म्हणलेलो आहे मी संध्याकाळी घेणार. माझी पोरगी इंजिनिअरिंगला आहे, ती घरी आलेली आहे. दुसरी पुण्याला आहे, ती बी घरी आलेली आहे. लहानी तिथंच घरीच आहे. ते पोरीला म्हणलेलो मी संध्याकाळी आज घरी आहे. ते म्हणले ओके पप्पा येस. मग काय जेवायला बनवायचं ते आवडीचं माझी बनवणार आहेत. भाजी आमटी बनवणार आहे. पुण्यावाली पोरगी आमटी बनवणार आहेत. म्हणलं वाटून बनव, मिक्सरमध्ये नाही. ते म्हणलं येस पप्पा ओके. हो बनवणार आहेत ते. अतिशय मला मुली आहेत, 3 मुली आहेत. मला आनंदाने राहतो, मी समाधानाने राहतो. बाप्पा ते आलेले आहेत माझ्याकडे घरी. तुम्ही यायचे राहिलेत. अजून दादा तुम्ही हा आले होते. हा दादा आलते, नाना आलते. हा नाना नव्हते आले, नाही तुम्ही आलतात. आता परत बोलवून तुम्हाला मी सगळ्यांनाच. मला जवळजवळ आता 1000 का 2000 लोकांना वस्त्रदान करायचं. वस्त्रदान. आणि 11 महाराजाला अर्ध्या तोळ्याच्या अंगठ्या द्यायच्यात मला. नाही द्यायच्याच आहे, देणारच आहे मी. ते दान मला करायचं बस, बाकी काही नाही. महाराज जीवनात आल्यानंतर पूर्वी देत होते ना, आता आपल्याला महाराज म्हणते म्हणल्यानंतर महाराजासारखं राहावा का हलकाटासारखं राहावा. 1000 वस्त्रदान म्हणजे धोतर चांगल्या क्वालिटीचा असं रामराजचं, शर्टही चांगल्याच क्वालिटीचा, टोपीन जो फेटा घालत असेल तर फेटा चांगल्या क्वालिटीचा. असे मला असं वाटतं एका ड्रेसला 2000 लागणार आहेत बघा. म्हणजे असे 1000 माणसाला वस्त्रदान दादाच्या वडिलाच्या प्रित्यार्थ. माझे वडील वारलेत ना, त्यांच्या प्रित्यार्थ हे सगळ्या गोष्टी करायच्यात गुरुच्या. नाही तर काय आहे तरी. आणि एवढं दिलंय देवानं, एवढं दिलंय. मला तर मारुतराणीच दिलेलं आहे. आणि हे मारुतरा एवढं जागृत आहे ते बाप्पा. आतमध्ये गेल्यानंतर कळतं पावर किती त्याचं. एवढं पॉवरफुल देवस्थान तुमच्या गावाला आहे महाराज. आणि म्हणून हा परिसर सुजलम सुफल आहे. बागायत ओलिता खाली जमीन आहे. मुबलक पैसे देणारी जमीन आहे. तुम्हाला प्रसन्न झालेली जमीन आहे वरखेड क्षेत्राला. आणि म्हणून मायबापांनो मारुतराय हनुमान या शब्दाचा अर्थ आईच्या दुधाचा, म्हणजे हनुमान म्हणजे मानाला हाणून पाडतो त्याचं नाव हनुमान. आणि हनुमान म्हणजे काय, आईच्या दुधाचा पहिला वाण टिकून ठेवतो त्याचं नाव हनुमान. हो पहिलवान हा हनुमान पहिलवान. हे ज्या ज्या ठिकाणी कार्य होतं, ज्या ज्या ठिकाणी ग्रामदेवत हनुमान आहे ते ते गावं खरोखर मोठे आहेत. माझ्या घरासमोर किती मंदिर मोठं आहे, लय मोठं मंदिर आहे. फार मोठं मंदिर बांधलेलं आहे महाराज. मूर्ती पण केवढी आहे. मी पुण्याला जर गेलो तर प्रत्येक वेळेस हार आणतो का नाही मोठा ते. आता तुम्ही जसा घातलेला तसा. आठवड्यातून 2दा तरी पुण्याला गेलो तर 1500 रुपयाला एक हार आहे. तर 3000च्या आठवड्याला हारच मारुतराला राहते. आणि त्याशिवाय कोण आहे आपल्याला. आणि मी त्याला माग हे सोडून दिला. आता जर त्याला मागितलं तो असा काना माग हाणीन ना. किती द्यायच तुला तरी मागतोच का. देण्याकरता तयार. सगळ्यात श्रीमंत देवता कोणती माहिती आहे भारतामध्ये. सगळ्यात श्रीमंत देवता कोणती, काय नाव तिचं बाप्पा. अजिबात नाही. बालाजी. किती देऊळ आहेत बालाजीचे. एक. सगळ्यात ऐश्वर्य संपन्न देवता म्हणजे मारुतराय. प्रत्येक गावात किती बिल्डिंग आहे स्वतःच्या, त्याच्या स्वतःच्या नावावर किती येतं. बरं साधे आहे का चांगले आहेत. मग सगळ्यात श्रीमंत कोण. बालाजी कुठून आणलं मग. गुरुजी एका एक गावात 3 असल्या त्याचा सभा मंडपच पहा एवढा आहे. तुमच्या गावात एवढं आहे का, आमच्याकडे किती असं. आणि असं कोणतंच गाव नाही का तिथं हनुमानाचं मंदिर नाही. सगळ्या गावात हनुमानाचे मंदिर आहेत. म्हणून सगळ्यात ऐश्वर्य संपन्न देवता असेल. आणि तुमच्या माहितीसाठी हळूच सांगतो, बालाजी म्हणजेच हनुमान आहे. आरतीत आहे श्री बालाजी की आरती जो कोई नर गावे. कारज कठीण सुधारे कारण कठीण सुधारे वांछित फल पावे. जय हनुमंत वीरा जय हनुमंत वीरा स्वामी जय हनुमंत वीरा. बालाजीचं नाव त्याच आहे. श्री बालाजी हनुमान तेच आहे. व्यंकटरमणा बालाजी बालाजी बोलो बालाजी. गोविंद रमणा बालाजी बालाजी तोच आहे तो. आणि म्हणून आपल्याला गावातून काढून दिलं, चोऱ्या केल्या आपण.
माय बापांनो, आणि तू सांगतो माझा जन्म नाही, माझा मरण नाही. ह्या म्हातारी ती काय पलीकड, अगं पुढे ये. काय याची ही सगळ्यात उंच, हिच्या वेणीची तिच्या नवऱ्याच्या दाढीची गाठ कोणी बांधली होती? अरे पण मीच बांधली होती. पण हळू बोल ना, लाईव्ह चालू असून दे, चालू कृष्ण, लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे थिएटर. अरे राहू दे ना, चालू, हळू बोल ना. हळू नाही, तू म्हणतो मा जन्म नाही. अरे चुकलं बाबा, मी जन्माला आलो असं बोल ना. आता त्यांना काय माहिती हा कोण आहे. बरेचसे माणसं असेल का ते कोणालाच दाखीत नाही आपण कोण आहोत. आणि बरेचसे माणसं असेल काही नसताना एक जणांनी चार्जिंगची स्कूटी आणली. बाबा गप्पा माऊली भाऊ, चार्जिंगची स्कूटी 40,000ला आहे ती. 60च्या आवरेज देते ती. दादा 60 किलोमीटर देते ती एकदा चार्जिंग केलं. 40,000ची. 15,000 मित्राकडून आणि 15,000 एका मित्राकडून. किती झाले? बायकोच्या कानातले याच्यात ठुले पत संस्थेत 5,000ला. किती झाले? 35. आणि 2,500 मिळून एकूण आणले 2. 40,000 केले का? आणली त्यांनी स्कूटीची गाडी चार्जिंगची. आणि त्यांनी टेटस ठुलं त्याचं बरं का दादा. टेटस असं कम चालू आहे ना रे? झालं चालू. टेटस असं होतं, मणी होतो म्हणून दावलं करून, जिद्द होती म्हणून आणलं वडून. दिसलं का तुम्हाला टेटस? दिसलं का? आणि पैसे कोण किती घेतले होते? सगळे उसने पैसे. आणि टेटस मनी होतं म्हणून दावलं करून. पुढचं टेस्ट, पुढचं त्या स्कूटीचा आणि त्याचा फोटो. बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा. अरे उसने पैसे घेतलेले तो गांगे. हो काही एवढं आहे. पुण्याला गेलो ना, माझे काही आता परमार्थातले आता आपण कसे मित्र झाले तसे माझे मित्र आहेत. त्यांनी मला अजून त्यांचं काय कुठं काय उद्योग हे माहीत नाही. सहज माझी गाडी फेल झाली ती म्हणून मी फोन केला. मी म्हणलं आमच्या कंपनी पुढे. ते म्हणे तुम्ही आपल्याच कंपनी पुढे. मी म्हणलो काही बी नको सांगा जोराव, तू फेक्या आणायला एक नंबर आहे. ते म्हणे 1-2च मिनटं थांबा म्हणे महाराज, तिथं लगेच सिक्युरिटी येईल. तिथून लगेच सिक्युरिटी. ते म्हणे तांबे महाराज. म्हणलं मीच आहे. ही गाडी घेऊन जा म्हणे. आणि ही मालकाने हात लावायला सांगितलेली. म्हणली कोणाची ही कंपनी? ते म्हणे आत्ता कोणाला फोन केला होता तुम्ही? म्हणजे मला अजून माहित नाही. 13 वर्षापासून त्याचे मये संबंध टाकी सुद्धा नाही काही लोक. आणि काहीकडे उलशिक असलं का लय वाकडा रा 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 रा. अरे गांग्या आहे तू. नका दाखवू. हो माय बापांनो, धन ज्ञान आणि घरातली स्त्री हे झाकलेलं पाहिजे. या 3 गोष्टी ज्याच्या घरामध्ये झाकलेल्या आहेत तो फार मोठा आहे. आणि म्हणून माय बापांनो, हे गोपाळ म्हणत होते, अरे तुझ्या संगती नामी चिंत झालो. याच्याही पुढचं सांगतो कुछ ना. काय? आपण काला खाल्ला काला नाना. आणि तू म्हणला हात पुढं धुवू नको, पाण्यात सुद्धा धुवू नका. कमून? तिथं बागुल बॉय. आणि तिथं कोण आलं होतं माशाच्या रूपात? देवजळी झाले कालेची असे, देवजळी झाले मासे. तू म्हणले आपापल्या टिरीला पुछव. आणि त्या ब्रह्मदेवाला राग आला. त्याच्यात ब्रह्मदेव बी होता. कृष्णा तो आहे माहितीसाठी सांगतो. आखे गोपाळ गाया सगट ब्रह्मदेवाने ब्रह्मलोकात नेले होते 1 वर्ष. आणि तू असा पुढचा त्याच्या का डुप्लिकेट गोपाळ आणि डुप्लिकेट गाया 1 वर्ष गोकुळात ठुल्या तरी आमच्या आईला माहीत झालं नाही ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे. दुसऱ्या चरणात हे मग नाही देखी ते मिळे, नाही देखी ते मिळे. नाही देखी
आता पेंद्या सुदामा बोबड्या वाकड्या लंगड्या राधा राणी सारे चालेत बाबा. बोबड्या आला का इकडे बर. अरे वा वा वा. तो काय नाव आहे शुभम आणि तो काय बाळा शुभड्या शिवराज. रुक्मिणी चल ना तू. ती काय दोन जांबू बांधलेले ती रुक्मिणीच आहे ना रुक्माबाई. अरे वा रे चल राधा चल ना राधा चल ना ग. आता आपलं संपत आलेलं आहे. वा वा ओढणी घेऊन आली राधा. चल घागरान तेन त्याचं नॅकलेसन पहा आता हाय का. या हळू वा 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 चल किसन्या किसन्या चल साऊंड पाडीशीन चल. आले आले सगळे आता पाहिलं का. पेंद्या सुदामा बोबड्या वाकड्या लंगड्या मधुसूदन सगळे आले. राधा तुला साडी पिनन इकडे तोंड नाही करायचं. इकडे उभा राहून दाखव एकदा तो ड्रेस त्यांना उभा राहून दाखव. ये पा हिचा ड्रेस कसा ये पा पिनन तेन कशी पदराला आहे गोडवणी नीट करते. ओढणी राहत नाही काय ना अशी करते नीट असं. हे पिन कोणी आणली तुला ही हा तो मम्मीने आणली होय. आला का रे कान्या. एक बाळी कुठं पडली इकडची हा मुकेश खन्ना आहे का. बोलता येत नाही तुला. आ कर मग बोलायला लागशील धर. बघा त्याची कणिक द्या थोडी. धुमाची काळ दिली धुमाची काळ दिली धुमाची. हा हे गोळा करून न्यायचं. कुठं यायची मम्मी हा ही धुमाची खरडलेली कणिक गोळा करून न्यायची. पाणी टाकायचं त्याला गोळ करायचा चांगला गोळा आणि एवढं सुपारीची खांडावून रोज त्याला खायला द्यायचं. 2-4 महिन्यात तो पोरग जरा चांगलं उठळण. वाजिलेलं कीर्तनात वाजिलेल्या धुमाचं ते कणिक आहे पखवादामध्ये. पखवादाच ज्ञान आहे ज्ञात आणि ढोलकीचं बहीण वेगळंच. ते गाणं म्हणायला बदलं ढोलकीच्या तालावर हे न्यायचं. मुका असेल शब्द अडखळत असतील तर हे न्यायचं महाराज. हे न्यायचं खाऊ घाली जायचं सगळ्यांना. महाराज त्यांना म्हणे आता एक दिवस चोरी पकडली. धर तुझं काय नाव आहे चकू हा अनुष्का. गावात राहायच्या लायकीचे नाही. आणि मग सांगितलं कृष्णाने सगळ्या गोपाळांना अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळाला तया. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळाला तया. तिकडे पहा एकदा सगळीकडे लोककडे हात वर करा आपले. हे उभा आहेत आता सध्याला. अगा उभा हात करा वर आज इकडे पहा म्हणा आमच्याकडे. ओके झालं गाड्या आता. ते कान्याला एक बोलिलं होतं. ते कान्या आला नाही इकडे रडायला लागला काय. राहू द्या आपला बी राहू द्या महाराज. हे सगळे पेंद्या सुदामा बोबड्या वाकड्या लंगड्या आणि ते सांगत होते मोठ्या मंडपात तुझ्या संगतीनं आम्ही निश्चिंत झालो ना आम्हाला सांगतो आमचं जन्म आणि आमचं मरण नाही. गप म्हणले. अहो खरंच म्हणतोय. मग हे पेंद्या सुदामा बोबड्या वाकड्या लंगड्या सगळे गाया घेऊन आले आणि मायबापांनो झाली आमुची निश्चिंती. म्हणले नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सुख. घरी काय आणि इथं काय. हरिताकाचे सरोवर हरिताकाचे सरोवर
पण जुने आहेत पण आवाज नवीन आहे. हा हे महत्वाचं. काही जुने आहेत ना, काही म्हणता येत नाही आणि माईक सोडित नाही. अरे दुसऱ्याला म्हणून दी. काय आहेत महाराज, टेरिफिक माणसं आहेत. आनंदाने समाधान. चल रे किसन्या पटक्यान. आणि महाराज खेळ चालायचे. हा मामा हुतू तू लगोऱ्या हे असले खेळ चालायचे गुरु. खेळ मांडीला लगोरी सुरेश महाराज, खेळ मांडीला लगोरी आहो आता वेळ झाला आपला. गांधी बार कोटी काय खेळावयाचे. सगळे गोपाळ आले इथं जमा होत. काय आणलं डब्याला? म्हणले तंदूर रोटी आहे. तुम्ही काय आणलं? ते म्हणले माझी पनीर भाजी आहे. तुझं? ते म्हणले माझी मॅगी आहे. महिला मंडळ ह्याच्या छोट्या छोट्या मुली आहेत का? हे छकू, हे बाळ, हे छोटे छोटे आहेत ना, यांना ते पॅकिंग मध्ये नाही आहेत का? नूडल्स, मॅगी, वेपर्स, कुरकुरे, तुरतुरे येतात ना, यांना खायला देऊ नका. का देऊ नका? तुमच्या माहितीसाठी सांगतो. हे पुहरी वयात यायच्या आत वयात येतात. हे जिला जिला कळलं असेल तिला तिला धन्यवाद देईन मी. जिला काहीच कळलं नाही 100% गांगी आहे, तिनं OTP आणि KYCच करायचं फक्त. अहो एक सांगू तुम्हाला, 4 वर्षाची पोरगी ज्या वेळेस बाप डॉक्टरकडे घेऊन आला आणि ती 4 वर्षाची पोरगी म्हणत होती, पप्पा मम्मी काय लगता आलं. तुम्हाला काय खाऊ घालावं याची जर अक्कल नसेल, आया होऊच नका. आयाच होऊ नका. आज काल आहे आणि उद्यापासून हे पॅकिंगचे पदार्थ, ते वेपरचे याचे त्याचे पोरीला खाऊ घाला. पोराला बी खाऊ घालू नका. पोरीला खाऊ घालूच नका, पण या लेकराला सुद्धा खाऊ घालू नका.
खाऊच घालू नका. तुमच्या घरामध्ये छोट्या छोट्या पोराला बाळात्याची चड्डी आहे का ते काय म्हणतात त्याला, पॅम्पर्स आहे काय आहे. जिच्याकडे बाळात तिचं पोरग स्टँडर्ड आणि जिच्याकडे पॅम्पर्स आहे तिचं पोरग राहीन पण पोरग नसणार आहे. कळलं का नाही मला माहित नाही. आपण कसं म्हणतो ऐ बाजूला होय बरं तू असं म्हणतो की नाही. तुमचं पोरग बाजूला होय म्हणन पण मग बाजूला हो ना. हे ज्याला ज्याला आणि जिला जिला कळलं त्याला त्याला आणि तिला तिला धन्यवाद देतो. मूत्रशयाची आणि गुदद्वाराची जागा लघवीमुळं 3-3 तास जर लहानपणी ओली राहत असेल तर किडनीला आणि गुदद्वाराला इफेक्ट व्हायला तुमच्या लेकराला काहीच वेळ लागणार नाही. सावध जर होता आलं तर व्हा, नसलं होता आलं तर तुम्ही तुमचं नवीन बॅम्पर्स घाला नाही तर काही घाला. पोरं राहतील पण गतिरोधक पशी मेकअप करून उभा राहतील. द्या ना. सावध व्हा, सावध व्हा. वेळ निघून गेल्यावर सावध होऊ नका. माझ्या नगर जिल्ह्यामध्ये नवीन 9 ते 10 हजार लेकराचं डायलिसिस चालू आहे. 3 वर्षाचं आणि 4 वर्षाचं लेकरू गुरुजी डायलिसिस चालू आहे त्यांचं. फिल्टरिंग करावं लागतं रक्त. याचं कारण फक्त त्या चड्ड्या. आणि म्हणून मग आता सगळ्यांनी म्हणले खांदी भार पोटी भूक काय खेळावयाचे सुख. आता मग टाळी वाजायची आपल्याला. मग कशी थांबा काही खाऊ नका आपापले हात वर करा. बर केले. आता काय करायचं कितना. अरे थांब ना म्हणले. आता टाळी वाजायची. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंडे माझा ज्ञानराज गोपाळांशीला ह्या वाटी. एक टाळी म्हणजे कसे एक थोबा रघुमाई हे